पुढील बातमीकडे राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी हिच्याबाबत काय नेमके अपडेट आहे तीही पाहूयात। राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशीला दिलेल्या जामिनाला स्थगिती देण्यात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला। मेघालय सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत जामीन रद्द करण्याची मागणी केली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने तत्काळ स्थगिती देण्यास नकार देत प्रकरणावर पुढील सुनावणीसाठी नोटीस जारी केली आहे। न्यायमूर्ती एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या खंडपीठाने सुनावणी दरम्यान मेघालय उच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत प्राथमिक स्वरूपात काही शंका व्यक्त केलेल्या आहेत। तरीही सोनम रघुवंशी हिची आधीच जामिनावर सुटका झाल्याचं लक्षात घेऊन न्यायालयाने जामिनावर स्थगिती देण्यास नकार दिलाय। मेघालय सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात बाजू मांडताना हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचं सांगत जामीन आदेशाला आव्हान दिलं। मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या याचिकेवर सुनावणी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून प्रतिवादींकडून उत्तर मागवलं आहे। यापूर्वी मेघालय उच्च न्यायालयाने शिलाँग न्यायालयाने दिलेला जामीन कायम ठेवला होता। अटकेच्या कागदपत्रांमध्ये प्रक्रियात्मक त्रुटी असल्याच्या कारणावरून सोनम रघुवंशीला जामीन मंजूर करण्यात आला होता। तर राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा घटनाक्रम पाहूयात। 11 मे 2025 या दिवशी सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी यांचा विवाह झाला। 20 मे 2025 मधुचंद्रासाठी दोघं मेघालयच्या दिशेने रवाना झाले। 23 मे 2025 नोंगरीयाट परिसरात दोघे बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली। 2 जून 2025 राजा रघुवंशी यांचा मृतदेह दरीमध्ये आढळला। 9 जून 2025 सोनम रघुवंशी उत्तर प्रदेशमधील गाझीपूर येथे सापडली। तब्बल 7 दिवसानंतर ती सापडली। 10 किंवा 11 जून 2025 यावेळेस आणखी काही आरोपींना अटक केली गेली। 10 आणि 11 जूनला ही कारवाई केली गेली। 30 जून 2026 अटकेच्या प्रक्रियेत त्रुटी असल्याच्या कारणावरून सोनमला जामीन मंजूर झाला। 1 जुलै 2026 मेघालय हायकोर्टाकडून जामीन कायम ठेवला गेलाय। 3 जुलै 2026 सुप्रीम कोर्टाकडून जामीन कायम ठेवला गेलाय। राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील हा सगळा घटनाक्रम आहे। यासोबतच जयम विशेषमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र।